नमस्कार फ्रेंड्स, शुभ संध्याकाळ. कसे आहात तुम्ही? छान असाल, खुश असाल. तुमच्याशी आज थोडं बोलायचं आहे. काही दिवसापासून ना खूप मन आहे ना असं खूप बेचैन झालं होतं आणि काही सुचतही नव्हतं. फार परकेपणा, फार मनाला एक प्रकारचा खूप त्रास होत होता. आणि मग सारखं खूप असले ना मनाला एक खूप टोचणी लागत होती. समजत नव्हतं काय करावं काय नाही, कुठं जावं, कोणाला सांगावं. पण ते असतं ना, आपली ज्याच्यावर खूप श्रद्धा असते आणि आपण ज्याला आपलं सर्वस्व मानलेलं असतं, मग ती आई आपल्याला एकटं सोडणार आहे का बरं? नाही ना. मग मला खूप त्रास होत होता. मन खूप त्रास देत होतं आणि काही दिवसापासून खूप मानसिक, शारीरिक त्रास होत होता. खूप म्हणजे असं आहे ना, खूप दबाव येत होता मनावर. मग काय करायचं? मग मी आहे ना, आई सप्तशृंगी मातेला सांगितलं माझ्या मनातून. मी जेव्हा पूजा करते तेव्हा की ना आई, काय करू सांग, खूप त्रासले गं, खूप त्रास होतोय मला, खूप मन खूप उबगलंय, फार वैतागली आहे मी. आणि काय माझ्या जीवनात, माझ्याच लाईफमध्ये मलाच काय एवढ्या अडचणी येत आहेत प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक याच्यात. आणि मग वाटलं की आहे ना, चला आपण आहे ना नवनाथ पारायण करू आणि काही पॉझिटिव्ह होईल वा, असं माझ्या मनाला वाटलं. आणि मग मी निश्चय केला की हो, चला करूया. मग मी आजपासून पारायण सुरू केलं आहे 5 दिवसाचं. माझं व्यवसाय आहे घरगुती डेकोरेशनचं. मी मिशो सेलर आहे आणि एक पण ऑर्डर येत नव्हते, काही नाही. जून महिना खूप त्रासातून गेला. म्हणजे असं समजा की जून महिन्यात खूपच त्रास झाला. आणि मग मी आहे ना निश्चय केला की ना आपण नवनाथ पारायण सुरू करूया. मग मी आज सोमवारपासून नवनाथ पारायण सुरू केलं. आणि आज मी पहिला ते 1 ते 9 अध्याय वाचले आणि आता आरती वगैरे केली. आणि ते पारायणचं आज मी 9 अध्याय पूर्ण केले. आणि माझ्या स्वतःच्या मनातलं जेवढं पण मळब होतं ना, जेवढा पण त्रास होतं, ते खूप हलकं वाटलं, खूप छान वाटलं. आणि आई सप्तशृंगी मातेचं मी लहानपणापासून सेवा करते. आईने मला कधीच काही कमी पडू दिलं नाही. ती प्रत्येक वेळेस माझ्या पाठीशी उभी राहिलेली आहे. माझ्या त्रासात मला खूप साथ दिली आहे. माझं सर्वस्व माझ्या आईच्यामुळेच आहे, माझ्या सप्तशृंगी आईच्यामुळे. आणि तिने मला कधीच दुःख नाही दिलं आणि नाही कधी दुखवलं नाही. आम्ही जेव्हा पण त्रासात असते ना, तर आईला सांगते की आई काहीतरी मार्ग दाखव, काहीतरी सांग. आणि माझ्या आईने मला मार्ग दाखवला की तू आहे ना नवनाथाचं पारायण कर. आणि मी केलं. खूप पहिला दिवस आहे, खूप छान वाटते. आणि मी पुढे पण तुम्हाला दाखवेल, सांगेल की मला काय अनुभव आला. ओम श्री गुरुदेव दत्त. आई सप्तशृंगी माता की जय. ओम श्री नवनाथाय नमः.